फायनली तिसऱ्यांदा मराठा समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण देण्यात आलेले आहे। या संदर्भातला मसुदा पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला। त्यानंतर विधिमंडळामध्ये या संदर्भातलं विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं आणि विधानसभेमध्ये हे आरक्षण विधेयक मसुदा जो आहे तो एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यानुसार आता मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे। आज आपण या विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत। खूप साऱ्या जणांना प्रश्न पडलेला आहे की जर का आता हे 10% आरक्षण मिळालेलं आहे तर ईडब्ल्यूएस आणि कुणबी आरक्षण जे आहे त्याचं नेमकं काय होणार तेही आपण जाणून घेऊयात। आणि अगोदर 2 वेळा राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं, ते नेमकं का टिकलं नाही याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मराठा समाजाला या अगोदर 2014 मध्ये एसईबीसी मधून म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून 16% आरक्षण देण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर 2018 मध्ये शिक्षणामध्ये 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं आणि दोन्ही वेळेस माननीय न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं नाही आणि आता तिसऱ्यांदा आरक्षण देण्यात आलेले जे की 10% असणार आहे, ज्याच्यानुसार शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये हे 10% आरक्षण असणार आहे। राजकीय आरक्षण या ठिकाणी नसणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। आता मुख्यमंत्र्यांनुसार यावेळेस देण्यात आलेलं आरक्षण हे टिकणारं असेल आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आता या आरक्षणासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत, म्हणजे आज जे आरक्षण विधेयक आपल्या इथं मंजूर करण्यात आलेलं आहे एकमताने, बहुमताने नाही तर एकमताने मंजूर करण्यात आलेलं आहे, त्याचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो। शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे 10% आरक्षण असणार आहे, राजकीय आरक्षण या ठिकाणी नसणार आहे। मराठा समाजाची एकूण लोकसंख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% आहे आणि याच्यातील 84% मराठा समाजालाच या आरक्षणाचा लाभ मिळेल असं नमूद करण्यात आलेलं आहे। मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं निरीक्षण इथं नोंदवण्यात आलेलं आहे। मराठा समाजातील जे मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली जाणार आहे। फक्त सरकारीच नाही तर खासगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्था या सगळीकडे हे आरक्षण लागू असणार आहे, हा आदेश लागू असणार आहे। मराठा समाजातील 84% गट जो आहे हा उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना हे आरक्षण लागू होईल। आता महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी आत्महत्या होतात त्या शेतकरी आत्महत्यांमधील 94% आत्महत्या या मराठा समाजातील आहेत असं सुद्धा निरीक्षण इथं नोंदवण्यात आलेलं आहे। आता तुम्ही जर का ते संपूर्ण विधेयक बघितलं किंवा तो जर का डॉक्युमेंट बघितला त्याच्यातला पॉइंट 9 मध्ये हा जर का बघितला नंबर तर त्याच्यात असं मेन्शन केलेलं आहे, मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% आढळून आलेली आहे। सुमारे 52% इतके आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत, त्याच्यामुळे राज्यातील 28% असलेल्या मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे असमन्याय्य ठरेल। आणि त्याच्यातला पुढचा मुद्दा जो आहे, जो हा मुद्दा जो आहे, दुर्बल मराठा समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे, हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी नमूद करण्यात आले। यासोबतच राज्य मागासवर्ग आयोगाने जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याही मुद्द्यांचा त्याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि नंतर जाऊन हे विधेयक राज्य मंत्रिमंडळाने सर्वप्रथम मंजूर केलं, त्याला मान्यता दिली आणि नंतर विधिमंडळामध्ये एकमताने त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। पुढचा मुद्दा त्याच्यातला असा आहे, 50% अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती अस्तित्वात आहे, हे सुद्धा इथं नमूद केलेलं आहे। म्हणजे बघा 2018 मध्ये ज्यावेळेस आरक्षण माननीय न्यायालयाने नाकारलं होतं, रद्द केलं होतं, त्यावेळेस 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडण्यास त्याने नकार दिलेला होता। आता इथं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की 50%हून अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती अस्तित्वात आहे। मग ह्या सर्व बाबी, आयोगाचा अहवाल, निष्कर्ष, अनुमान, शिफारशी या सर्व विचारात घेऊन मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण एकमताने मंजूर करण्यात आलेले आहे। आता हे झालं आजच्या आरक्षणासंदर्भातलं। मग
काही जणांना प्रश्न पडलाय EWS आणि कुणबी आरक्षण जे आहे त्याचं नेमकं होणार काय? तर EWS आहे काय? इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दिलेलं ते आरक्षण आहे. ओपन कॅटेगरीमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांच्यासाठीचं हे 10% आरक्षण आहे. 103व्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेलं हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलेलं आहे. 50% मर्यादा जरी ओलांडत असली तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस ते व्हॅलिड ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे या आरक्षणाला कोणत्याही पद्धतीचा धक्का लागणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांच्यासाठीचं हे EWS आरक्षण असणार आहे आणि हे संपूर्ण देशभर लागू आहे. फक्त महाराष्ट्रामध्येच EWS लागू होतं का? तर असं काही नाही. संपूर्ण देशभर हे लागू होतं. त्याच्यामुळे EWS आरक्षण आहे तसं असणार आहे. फक्त आता होईल असं, एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या आरक्षणांचा लाभ कोणालाही घेता येणार नाही. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता नेमकं कोणतं आरक्षण घ्यायचं, तर या संदर्भातला निर्णय ज्याने त्याने स्वतः घ्यावा, योग्य व्यक्तीशी चर्चा करावी आणि त्याच्यानंतरच त्या संदर्भातला निर्णय घ्यावा. कुणबी आरक्षण जे आहे हे ओबीसी मधून असलेलं आरक्षण आहे. त्या संदर्भात ऑलरेडी सरकारकडून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भातला योग्य तो कायदा अस्तित्वात आहे. जे कुणी कुणबी आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळतंय आणि त्याच्यामुळे ते आरक्षण तसंच राहणार आहे. ज्यांच्या कुणाच्या नोंदी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सापडतील, सगळ्या सोयऱ्यांच्या सुद्धा ज्यांच्या सापडतील त्यांना सुद्धा कुणबी आरक्षण मिळणार आहे. आता सगळे सोयरे कुणबी वगैरे या संदर्भातला डिटेलमध्ये व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. थोडक्यात काय, EWS आणि कुणबी हे आरक्षण आहे तसंच असणार आहे. आजच्या दिवशी देण्यात आलेलं 10% आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे. EWS वालं 10% आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे आणि कुणबी म्हणून जे ओबीसी अंतर्गत मिळणारं आरक्षण आहे ती वेगळी गोष्ट आहे. ह्यांना मिक्स करण्याचं काही कारण नाही. आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे आजच्या दिवशी देण्यात आलेलं आरक्षण जे आहे 10% हे टिकेल का? तर बघा, 2014 मध्ये ज्यावेळेस आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यावेळेस सर्वप्रथम हायकोर्टानेच त्याला स्थगिती दिलेली होती. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलेलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता तोच निर्णय कायम ठेवला आणि ती स्थगिती उठवण्यास नकार दिलेला होता. 2018ला जे आरक्षण होतं ते सुद्धा 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेलं होतं आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडण्यास सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस नकार दिलेला होता आणि अजून वेगळे काही प्रश्न सुद्धा त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले होते. आता सरकारने इथे स्पेसिफिक मुद्दा काय म्हणलेला आहे, 50% अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि म्हणून 50% ही मर्यादा ओलांडून आरक्षण पलीकडे गेलेलं आहे, हे इथं मेन्शन केलेलं आहे. आता नेमकं या संदर्भात कोर्टामध्ये काय केस पडेल किंवा कोणते त्या ठिकाणी दावे प्रतिदावे केले जातील याच्याविषयी आजच्या दिवशीच आपल्याला स्पष्टपणे काही सांगता येणार नाही. त्याच्यावरती कमेंट करणं अयोग्य ठरेल. पण तुर्तास तरी आपल्याला राज्य सरकारने हे 10% आरक्षण दिलेलं दिसून येतंय, ही बातमी सगळीकडे आहे आणि या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच कोर्टामध्ये आव्हान दिलं जातंय का आणि कोर्टामध्ये हे टिकेल का. आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.